शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत. हे एक वाक्य ऐकून भाजप आणि शिंदेच्या बुडाला अशी काही आग लागली. हे कोण आहेत, हे कोण आहेत, हे कोण आहेत? वात्र टीकेमध्ये ही पादरी युती आहे. मी वात्र टीकेमध्ये म्हणेल ही पंक्चर युती आहे. ते म्हणतात ना, भावकी एकत्र झाली की गावकीला घाम फुटणारच ना. एका ठाकरेने भाजपच्या नाकी 9 आणले होतं. भाजपचे 23 वरून थेट 9 खासदार आणले. आता तर 2 ठाकरे एकत्र आले. दोघे मिळून भाजप आणि शिंदेचे 2029ला 0+0 खासदार करतील. ठाकरे ब्रँड संपलाय असं बीजेपी वाल्यांना वाटत असेल तर त्यांनी बाळासाहेबांचा फोटो लावून मतं मागू नये. थोडी जरी लाज असेल तर मोदींचा फोटो लावून मतं मागा. राज ठाकरेंनी भाजपला चॅलेंज दिलंय की मला तुमचे व्हिडिओ बाहेर काढायला लावू नका. त्यामधला हा एक व्हिडिओ आहे, नीट बघा. मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्लाह हाफिज असं बनलेत. जय हिंद, अल्लाह हाफिज, अल्लाह हाफिज, अल्लाह हाफिज. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक युतीची घोषणा मुंबईत झालेली आहे. इतर कोणत्याही नेत्याला व्यासपीठावर स्थान नव्हतं, पण संजय राऊत यांना होतं. संजय राऊत गंभीररित्या आजारी असताना सुद्धा आज या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आले, त्याचं कौतुक होतं. पण राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या टोले प्रतिटोले मारण्याच्या स्वभावानुसार असे काही 2 टोले मारले की मला असं वाटतं त्या टोल्यांमुळे भारतीय जनता पक्ष अगदी बॅकफूटवर गेला असतं. याचं कारण काल भारतीय जनता पक्षाच्या छोट्या मोठ्या प्रवक्त्यांनी सतत फुसकुल्या सोडायला सुरुवात केली होती. असं बडबडणाऱ्या भाजप नेत्यांच्या जखमेवर आज राज ठाकरे यांनी मीठ सोडलं. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर करून टाकलं की मुंबईचा भावी महापौर हा मराठी असेल असं त्यांनी जाहीर केलं. यावर भाजपची आज जवळजवळ बोलती बंद झाली. दुसरी गोष्ट, त्यांनी देवेंद्र फडणवीस हिंदू मुसलमान करणार असतील तर त्यांच्या मुस्लिम धार्जिणेपणाकडेही बोट दाखवलं. त्यांना बोलू द्यात, मग मी माझ्याकडे असलेले व्हिडिओ बाहेर काढीन असं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तेव्हा एकच हशा पिकला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या या युतीमध्ये प्रचाराच्या बाबतीत राज ठाकरे हा हुकमाचा एक्का असणार याविषयी शंका नाही आहे. पण एक खबरदारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी घेतली की जागा वाटपाचा तपशील सांगायला त्यांनी नकार दिला, हे लक्षात ठेवा. याचं कारण असं आहे की जागा वाटपाचा तपशील जर जाहीर केला आज तर त्याचा फायदा विरोधक घेऊ शकतात. राज ठाकरेंनी असं सांगितलं की मुलं पळवणारी टोळी या शहरात आलेली आहे, त्यामध्ये आता भर पडलेली आहे. हे भाजपला आणि शिंदेना उद्देशून होतं, याविषयी काही शंका नाही आहे. फडणवीस काय म्हणाले आज? फडणवीस म्हणाले ही स्वार्थासाठी युती आहे, ही सत्तेसाठी युती आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे फडणवीसांना, तुम्ही कोणत्या निस्वार्थीपणे सगळ्या युत्या आणि आघाड्या करता? तुम्ही सत्तेसाठी युती करत नाही का? तुम्ही कोणत्या आध्यात्मिक आनंदासाठी युती करता हे एकदा लोकांना सांगा. ठाकरे बंधूंची युती एवढी झोंबली आहे फडणवीसांना की त्यांनी टोमणा काय मारला बघा, की जणू काय झेलेन्स्की आणि रशियाचे पुतीन एकत्र येत आहेत अशीच प्रसिद्धी काही पेपरनी, काही मीडियानी या युतीला दिली असं ते म्हणाले. बघा, सुरुवातीला भाजपवाले ठाकरे बंधूंच्या युतीकडे दुर्लक्ष करत होते, काही परिणाम होणार नाही असं वाटत होते. पण आता युतीची घोषणा झाल्यावर युती गंभीरपणे काही आखणी करते, नियोजन करते असं दिसल्यावर भाजपच्या गोटामध्ये खळबळ उडालेली आहे. आणि याचं कारण मी तुम्हाला सांगतो. याचं कारण भाजपचा एक इंटरनल सर्वे आहे. हे मीच सांगत नाही, हे अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. भाजपच्या स्वतःच्या इंटरनल सर्वेनुसार भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या बळावर 100 जागांचा पल्ला गाठणं सुद्धा शक्य नाही आहे, हे लक्षात घ्या. भाजपमध्ये घबराट कशामुळे? तर यामुळे आपण स्वतःच्या बळावर 227 पैकी 100ही जागा जिंकू शकत नाही. म्हणून आधी ते शिंदेना बरोबर घ्यायला तयार नव्हते. पण शेवटी फडणवीस यांना हे जाहीर करावं लागलं
की आम्ही मुंबईमध्ये शिंदेना बरोबर घेणार आहोत. अंतर्गत सर्वे जर असं सांगतोय की भाजपला स्वतःच्या बळावर 100 सुद्धा जागा मिळणार नाही, तर 100 हा आकडा जरा फुगून सांगितला आहे अंतर्गत सर्वेमध्ये, असं तुम्ही गृहीत धरा. 70 ते 80चाच आकडा खरा आहे. तीच भाजपची ताकद आहे. त्यामुळे त्यांचा अंतर्गत सर्वे हा अजिबात आश्चर्यकारक नाही आहे. पण त्या अंतर्गत सर्वेमुळे भाजपची पाचावर धारण बसलेली आहे. लक्षात घ्या, ठाकरे बंधूंनी नीट नियोजन केलं तर भारतीय जनता पक्षाचा पराभव मुंबईमध्ये करणं अशक्य नाही आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंचं आव्हान हे हलकं फुलकं नाही, ते गंभीरपणे घ्यायला पाहिजे. हे भाजपला जाणवलेलं आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ठाकरे बंधू कुठच्या मतांवर अवलंबून आहेत, मुंबईमध्ये किती मराठी माणसं आहेत, ही नेहमी चर्चा होती. मुंबईमध्ये मराठी माणसं 28% आहेत, 30% आहेत, 34% आहेत, 36% आहेत, वेगवेगळे आकडे दिले जातात. 35-36% मराठी माणसं मुंबईमध्ये आहेत. अधिक 11-12% मुसलमान मतदार आहे, ज्याने विधानसभेला उद्धव ठाकरेंना मतं दिली होती. काँग्रेसमुळे हे मतं मिळाली असं मी मानत नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंना ती मतं दिली होती. आणि याशिवाय 10% दलित मतदार आहेत. या दलित मतदारांपैकी एक मोठा भाग हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि मनसेला मतदान करतो, हे विसरू नका. त्यामुळे भाजप हे जर म्हणत असेल आज की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना पराभूत करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. भाजपच्या इंटरनल व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मेसेज फिरतोय की बेसावध राहू नका. प्रत्येक मतदारसंघात खोलवर जाऊन लक्ष घाला, कार्यकर्त्यांनो जागे राहा, असा मेसेज भाजपच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फिरतोय. याचं हे कारण आहे. लक्षात घ्या, शिवसेनेचा मुंबई महापालिकेचा प्रभाव हा आजचा नाही आहे. 1966 साली शिवसेना स्थापन झाली. त्यानंतर 1968 साली शिवसेनेने महानगरपालिका निवडणूक लढली पहिली आणि मोठं यश मिळालं. 42 जागा शिवसेनेच्या निवडून आल्या 1968 साली, हे लक्षात ठेवा. 42 जागा निवडून आल्या आणि त्यावेळेला 227 जागा नव्हत्या, 140 वगैरे जागा होत्या. काँग्रेसचं प्रभुत्व होतं मुंबई शहरावर. 42 जागा निवडून आल्यामुळे शिवसेनेच्या आणि प्रजा समाजवादी पक्षाच्या काही महापालिकेमध्ये शिवसेनेचा आवाज बुलंद झाला. जे 68ला झालं तेच 5 वर्षानंतर म्हणजे 73ला झालं. तेव्हाही मराठी माणसांनी शिवसेनेला मोठा पाठिंबा दिला. मात्र त्यानंतर 5 वर्षांनी 78 साली महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचं पानिपत झालं. कारण देशामध्ये जनता पक्षाची लाट होती 77 नंतर आणि बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींना दिलेला पाठिंबा सर्वसामान्य जनतेला, मराठी माणसाला आवडला नव्हता. त्यामुळे 78 साली महापालिकेमध्ये शिवसेनेचे फक्त 21 नगरसेवक निवडून आले. फक्त 21 नगरसेवक निवडून आले, लक्षात घ्या. पण काय सांगतो तुम्हाला, आत्ता शिंदे म्हणतायत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची युती केली. त्यावेळेला पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचे त्यावेळेचे नेते मुरली देवरा यांच्याशी युती केली. ती काँग्रेस आणि शिवसेनेची पहिली युती. त्यावेळेला एकनाथ शिंदे राजकारणात सुद्धा नसतील, शाळेत जात असतील, कदाचित त्यांनाही माहिती नसेल. पण बाळासाहेब ठाकरेंच्या काळातच काँग्रेसची युती केली शिवसेनेनी. पहिली युती 78 साली झाली. 78 साली मोठा फटका बसल्यानंतर मात्र जेव्हा 85 साली 2 वर्षाची मुदतवाढ मिळाली होती महापालिकेला, मुंबई महापालिकेला, त्यामुळे निवडणुका 85 साली झाल्या. 1985 साली शिवसेनेला प्रचंड बहुमत मिळालं मुंबई महापालिकेमध्ये आणि शिवसेनेची सत्ता स्थापन झाली. 1985 पासून 2017 पर्यंत सातत्याने शिवसेनेची सत्ता होती. अपवाद एकच 1992 साली. 1992 साली काँग्रेसला बहुमत मिळालं, काँग्रेसची सत्ता स्थापन झाली महापालिकेमध्ये. शिवसेनेच्या फक्त 70 जागा आलेल्या होत्या. त्यामुळे शिवसेना विरोधी पक्षात बसली, भाजप विरोधी पक्षात बसला आणि 1992 ते 97 या काळामध्ये काँग्रेसची सत्ता महापालिकेमध्ये होती. हा एक अपवाद सोडला
तर 1985 पासून 2017 पर्यंत अखंड काळ ही शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेत आहे. मुंबई महापालिकेत हा शिवसेनेचा प्रभाव जो आहे तो केवळ आणि केवळ मराठी माणसाच्या जीवावर आहे, लक्षात घ्या. सर उद्धव आणि राज ठाकरे मुंबई महानगरपालिका आणि MMRDA रिजनमधल्या महानगरपालिका इथे चांगल्या प्रकारे यशस्वी ठरले तर महाराष्ट्रात पुनश्च हरिओम त्यांना करता येईल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्याने सुरुवात त्यांना करता येईल असं मला वाटतं. बघूया काय होतंय.